नमस्कार. आज आपल्याला भारतीय आणि जागतिक विद्यापीठं यांच्या दशेबद्दल बोलायचं आहे. अर्थात दशा हा शब्द आला की भारतात मराठी तरी दिशा हा शब्द येतोच. तर दिशा या शब्दाबद्दलही बोलायचं आहे. जागतिक पातळीवर जगभरच्या सगळ्या विद्यापीठांची मानांकनं तयार केली जातात. ही जुनी पद्धत आहे. जगभरची विद्यापीठं कुठल्या क्रमांकावर आहेत, त्यात मुख्यतः तिथं शिक्षणाचा दर्जा काय आहे, तिथं संशोधनं कुठल्या प्रकारची केली जातात, ती संशोधनं जगभरच्या लोकांना किती उपयुक्त आहेत आणि तिथं मग शिकवणारे प्राध्यापक कुठल्या दर्जाचे आहेत, या बाजूनं ती मानांकनं दिली जातात. फार धक्कादायक गोष्ट अशी आहे त्यातली की आजपर्यंत त्या विद्यापीठांमध्ये जी काही पहिल्या 10 क्रमांकावर जी विद्यापीठं असायची ती शक्यतो युरोपियन आणि अमेरिकन विद्यापीठं असायची. हॉर्वर्ड, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज आणि या दोन्ही नावांची विद्यापीठं इंग्लंडमध्ये पण आहेत आणि अमेरिकेत सुद्धा आहेत. तर या विद्यापीठांमध्ये ती पहिल्या क्रमांकांवर नेहमी असत आलेली आहेत आणि फार जुनी विद्यापीठ आहेत ही. यांना शेकडो वर्षांचा इतिहास आहे आणि ही कायम मोठमोठी संशोधनं करत राहिलेली आहेत. किंबहुना तुम्हाला आठवत असेल तर कोरोना आला होता त्यावेळेस कोरोनाबद्दलच्या लशी शोधण्याचं जे प्रयोग चालू होता जगभर, त्यात एकमेव विद्यापीठ होतं ज्याचं नाव होतं ऑक्सफर्ड. ते स्वतःही या लशींवर संशोधनं करत होतं. तर या नामांकनांमध्ये किंवा त्याला मराठीत रँकिंग असं म्हणतात, या रँकिंगमध्ये यावर्षी एक अतिशय धक्कादायक गोष्ट घडली. म्हणजे पहिल्या 10 विद्यापीठांमध्ये जगभरच्या चीनी विद्यापीठं घुसलेली आहेत आणि तिथं पैसे देऊन घुसता येत नाही. तर पहिल्या 1, 2, 3 क्रमांकावर 10 पैकी चीनची विद्यापीठं आहेत, 3 विद्यापीठं. त्यांनी ती बाजी मारली आहे. चीनचं या बाबतीत मला नेहमीच कौतुक वाटत आलं आहे आणि फार आश्चर्यकारक आहे. म्हणजे आणि आपले शेजारी असल्यामुळं पण आणि आपला स्पर्धक असल्यामुळे पण आणि एका बाजूला तो वैरी पण आहे आपला, असं आपल्याला शिकवलं जातं. पण दुसऱ्या बाजूला सर्वाधिक आयात आपण चीनकडनंच करतो. म्हणजे राजकारणाच्या बाजूला, युद्धाच्या बाजूला, पण व्यापाराच्या बाजूला असं जमलेलं ते भन्नाट राष्ट्र आहे. ते किती युद्ध हो, काही हो, वैरं असो, जागा बळकावणं असो, सैनिकी ताकद असो, चीन व्यापाराची पकड काही सोडत नाही. आणि भारतात तर एवढा विरोध केला जातो, म्हणजे पाकिस्ताननंतर दुसऱ्या क्रमांकावर चीनच आहे आपला वैरी म्हणून आणि आपल्याला ते शिकवलं जातं. पण हाच वैरी पाकिस्तानकडनं छदाम आपण घेत नाही किंवा काही घेत नाही, काडीसुद्धा घेत नाही. पण म्हणजे गुपचूप चालू असतं ते साखर बिकर आयात निर्यात काहीतरी चालू असतं, काही सीमाही मोकळ्या ठेवलेल्या असतात. पण आपल्या सगळ्या आयातीवर जगभरातनं आपण जी काही आयात करतो त्याच्यावर सगळ्यात मजबूत पकड चीनची आहे. एका बाजूला वैर आणि दुसऱ्या बाजूला व्यापार. तर चीनचं ते वैशिष्ट्य आहे आणि 80पासूनचा तो प्रवास मी नेहमीच सांगत राहतो चीन आणि भारताचा. त्या चीन सगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती करत गेलं, उद्योगधंदे सगळं. म्हणजे ज्या शास्त्राच्या बाजारात रशिया आणि अमेरिका स्पर्धा करत होतं, आज गंमत अशी की चीन शास्त्रांच्या बाबतीतही आघाडीवर आहे, कारखानदारीच्या बाबतीत आघाडीवर आहे, शेतीच्या बाबतीत आघाडीवर आहे, घर बांधणीच्या बाबतीत आघाडीवर आहे, रस्ते बांधणीच्या बाबतीत, आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत. लोकसंख्या मोठी याचा बाऊ न करता ती माणसं ना फार विकसित होत गेली आणि समृद्ध देश आहे आता तो. ते महासत्ता वगैरे ठीक आहे ते शब्द, पण आर्थिक महासत्ता चीन आहे आता जगातली. सोनं आणि डॉलर्स तिकडं पडलेले आहेत आणि त्या डॉलरमधनं बाहेर यायचा प्रयत्न चीन आणि रशिया, इराण वगैरे देश करतायत. खूप 60-70 देश करतायत की डॉलरमध्ये हिशोब नको. डॉलर त्यांच्या ताब्यात असल्यामुळे ती महासत्ता वाटते, प्रत्यक्षात ती महासत्ता पोकळ आहे. कुठली? अमेरिकेची. ही जी खऱ्या अर्थानं महासत्ता होऊन बसले आणि लाचार नाही आहे तो देश. तो काय आयात करतोय एकदा शोधलं पाहिजे. फार मजेशीर आहे. भारतात नाही थोडीफार आयात तिथं होते, जगभरातनं काय काय जे लागेल ते घेत राहतात. ते पेट्रोलही साठवत राहतात, इंधन खूप प्रचंड साठवतात, ते खूप विकत घेतात.
आचाटच आहेत. म्हणजे त्यांची घरं, ते डोंगरात राहणार लोक, त्यांची जुनी गावं, शेकडो वर्षांची, हजारो वर्षांची परंपरा असलेली संस्कृती, आणि याच्याबरोबर ते जे काही आर्थिक आणि व्यवहारी विकास करत आले ना, जगातल्या इतर देशांनाही मदत करतात. ते रस्ते बांधा, धरणं बांधा, खनिज शोधा, काही चालू आहे त्यांचं, पैसे देत राहतात. व्यापार याच्यावर त्यांची पकड आहे. शिक्षणाच्या बाबतीत चीनचं नाव फार कमी घेतलं जातं. माझा स्वतःचा एक चुलत भाऊ खूप वर्षांपूर्वी चीनला शिकायला गेला होता, आणि तो त्यावेळेस मला सांगत होता की चीन हे प्रगत आहे शिक्षणाच्या बाबतीत, फार तटस्थ आहे, आणि भोंदूपणा काही नाही तिथल्या शिक्षणात. आणि मी चकित झालो होतो. मलाही स्वतःला परदेशी जाण्याची वगैरे आता फार इच्छा राहिलेली नाही, पण चीनमधली खेडीपाडी फिरून यावीत आणि त्या जुन्या सांस्कृतिक संदर्भांची गावं, त्यांचं राहणं असं पाहून यावं असं वाटत राहतं. म्हणजे याच्या पुढच्या काळात जर मी कुठं गेलो परदेशात तर चीनला जाण्याची इच्छा आहे. तर हा चीन यावर्षी अचानकच विद्यापीठांच्या नामांकनांमध्ये जगातल्या पहिल्या 10 विद्यापीठांमधल्या पहिल्या 1, 2, 3 क्रमांकाची विद्यापीठं चीनची आहेत असं नव्यानंच बातमी आली आहे. अर्थात अशा बातम्यांकडे भारतीयांचं फारसं लक्ष नसतं. भारतीयांचं बातम्यांवर लक्ष असतं ते पुढाऱ्यांची लफडी कुठली चालू आहेत, पुढारी भ्रष्टाचार किती करतायत, आणि येता जाता गॉसिपिंग करणं, एवढंच आपलं लक्ष आहे. आपल्याकडं साहित्य, कला, संस्कृती याच्या बातम्या नसतात फारच्या. विज्ञानाच्या बातम्या तर नाहीच. म्हणजे तुमच्या वर्तमानपत्रांमध्येही नसतात, आणि चित्रपट, ते टी व्ही नावाचं जे माध्यम आहे भोंदू, त्याच्यावरही नसतात, आणि भारतातले जे सोशल मीडियावाले आहेत ते विज्ञानावर काही बोलतायत असं काही दिसतच नाही. तर विज्ञान हा आपल्या क्रमांक 1चा विषयच नाही आहे. गंमत अशी आहे की या सगळ्या पुन्हा पहिल्या 50 विद्यापीठांमध्ये सुद्धा चीनचाच वर्चस्व आहे, पुढच्या 200 विद्यापीठांमध्ये चीनच्याच विद्यापीठांचा वर्चस्व आहे, असं काहीतरी नवीनच आकडेवारी समोर आली आहे. आणि ही इतकं मजेशीर वाटलं मला, आणि या विषयावर खूप वर्ष बोलावंसं वाटत राहतं, बोलतो सुद्धा आपण. मला आज वाटलं याच्यावर व्हिडिओ करू की आपण या सगळ्या विद्यापीठांमध्ये भारत कुठं आहे. या विद्यापीठांचं जे नामांकनं होतात आणि रँकिंग होतं त्याच्यात भारत कुठं असतो. तर भारत कधीही कुठंच गेलेलं नाही. 200 पैकी 170वं विद्यापीठ बंगलोरचं आहे, IT क्षेत्रातलं. बाकी शिक्षणाची वाट आहे. हे विद्यापीठ रँकिंगमध्ये, जागतिक रँकिंगमध्ये जात नाही का? तर भारतीय विद्यापीठांमध्ये संशोधन नावाची गोष्टच नाही. ती जी काही संशोधन नावानं जे काही चालू असतं भारतात, ते दुसऱ्यांनी शोधलेल्या शोधांवर असेंबलिंग करणं, एवढं संशोधन चालू असतं. मी ते बोंबलत आलोय की भारतानं या जगावर उपकार होतील अशी कुठली संशोधनं दिलीत, आणि आपण महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये जाऊन बोलायला लागलो, त्यांना भयंकर राग येतो. आणि खरं तर आपण काळजीनं बोलत असतो, आपण काही खिजवत नसतो. आपली पोरं तिकडं का नाही जात असा तो प्रश्न असतो. आणि मग सरकारी शिक्षणाची यंत्रणा किंवा विद्यापीठांच्या यंत्रणा या नेमकं करतायत काय असा प्रश्न पडतो. ते कशात अडकलेले आहेत? एक विद्यापीठ एकेका छोट्या राज्याच्या बजेट इतकं बजेट असलेलं असतं. म्हणजे एक स्वतंत्र संस्थानच असतं. तिथं प्रचंड पैसा वाहत असतो. अर्थात भारतीय व्यवस्थेत शिक्षण नावाच्या गोष्टीवर जे GDPचे जेवढे पैसे द्यायला पाहिजेत ना, ते 2 किंवा 3-4% एवढेच दिले जातात. आता तर 2.25% वगैरे काहीतरी असं आहे. म्हणजे GDP क्रमांक 1वर शिक्षण नाहीच आहे आपल्याकडे. आणि शिकलं पाहिजे या स्पर्धेत तर सगळा भारत उतरवला आहे. म्हणजे 80-85ला ती चळवळ सुरू झाली की सगळ्यांनी शिकलं पाहिजे. या विद्यापीठाच्या आणि महाविद्यालयांच्या भिंतीआडच शिक्षण घडलेलं आहे, ज्ञान घडलेलं आहे, तिकडं जायला पाहिजे. तर भारतात आता सगळीकडे लाट आहे. मी जे बोंबलत राहतो की विद्यापीठांच्या भिंतीआडच नुसतं शिक्षण नसतं, जगात खूप विपुल शिक्षण आहे, परंपरेनं येणारं पण शिक्षण आहे. त्याच्या ज्ञानशाखा नाही केल्या आपण, त्याच्या जाती केल्या. त्यामुळे त्या ज्ञानशाखांची वाट लागली, आणि विद्यापीठांमध्ये ते त्या पद्धतीचं काही शिकवलं जात आहे का, तर प्रश्नच आहे तो. विद्यापीठं अतिशय भोंदूपणे चालवली जातात. आणि जसं प्राथमिक शाळांपासून आपल्याला धार्मिक आणि जातीय माऱ्याखाली मारलं जातं,
आपल्या भारतात शिक्षणाचा पहिला क्रमांकाचा विषय आहे धर्म, देव आणि जाती. हे पहिल्या क्रमांकावर आहेत. काही करा, तुम्हाला हेच जास्ती शिकवलं जातं. भारतात जागतिक दर्जाचं साहित्य जन्माला येत नाही. का? तर आपली शिक्षण व्यवस्थेत साहित्य शिकवण्याची पद्धतच नाही आहे. दर्जेदार साहित्य. आपल्याला पहिल्या क्रमांकावर जे शिकवलं जातं ना, त्याला धर्म, जाती आणि देव म्हणतात. कर्मकांडी आणि दैववादी करणं आपली पोरं ही प्राथमिक शाळांपासून विद्यापीठांपर्यंत, आणि विद्यापीठात येईपर्यंत तर राजकीय आणि धार्मिक अशा ध्रुवीकरणातच, जातीय ध्रुवीकरणात आपण पूर्ण अडकलेलो असतो. तिथले शिक्षक या ध्रुवीकरणात अडकले, तिथले विद्यार्थी या ध्रुवीकरणात अडकलेले आहेत. त्यांचे गट आहेत. ते डीम्ड युनिव्हर्सिटी केल्यात, ते फक्त पैसे कमवतात, फिया घेतात भरमसाठ आणि पदव्या देतात. पैशावर पदव्या मिळणारी डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, हे निश्चित लक्षात घ्या. बाहेरची विद्यापीठं खाजगी, त्यांचा धंदा एवढाच आहे, द्या 1.5 कोटी रुपये तुम्हाला डॉक्टर डिग्री देतो. भारतात भोंदू डॉक्टरांचं प्रमाण खूप आहे, प्रचंड आहे. म्हणजे संशोधनं नाही आहेत आणि असले भोंदू भोंदू कर्मचारी फक्त जन्माला घालणं, ज्यांना स्वतःच्या कर्माचं ज्ञान नाही, अशा पद्धतीची यंत्रणा आपली शिक्षण व्यवस्था होऊन बसली. प्राथमिक शाळांपासून, माध्यमिक शाळांपासून, उच्च माध्यमिक, उच्च आणि सगळं आपली संशोधनं सुद्धा. माझ्या स्वतःवरच PhD केलेले 10-11 लोक आहेत. त्यांना आपणच माहिती द्यायची, संशोधनं करा. नाही, आयतं पदवी प्रत्येकाला हवी आहे. पदवीसाठी कष्ट घेण्याची ताकद नाही. आणि काही करून एक पदवीचं भेंडोळ घ्यायचं, गुंडाळी घ्यायची आणि ती जगभर घेऊन फिरायची. मी अमुक पदवीधर आहे, तमुक पदवीधर आहे. पदवीतल्या ज्ञानातलं काय येतं, बोंबललं. ज्या दिवशी पदवी मिळाली त्याच्या दुसऱ्या दिवशी याला त्याच विषयांची परीक्षा द्यायला लावली तर हा नापास होतो किंवा ही नापास होते. होऊ शकते. तुम्ही बघा, घोकमपट्ट्या आणि कारकुनी करणं आणि हमाली करणं एवढंच आपल्या शिक्षण व्यवस्थेत आहे. आणि त्याची बजेट पण नाहीत. या देशातली सर्वाधिक बजेट पुन्हा धर्मावरच खर्च होतात. संविधानानं स्पष्ट सांगितलंय की धर्मावर सरकारांनी कुठलाही सार्वजनिक पैसा खर्च करायचा नाही. निर्लज्जपणे संविधान मोडत या देशात सगळ्या धर्मांवर, धार्मिक कृत्यांवर खर्च केले जातात. धर्म जर एवढे ताकदवान आहेत आणि त्यांचे देव जर एवढे ताकदवान आहेत तर धर्मांना जनतेचा पैसा लागतो कशाला? धर्मावर या देशात सर्वाधिक पैसे खर्च होतात. अगदी पोलीस खातं सुद्धा धर्मांचे संरक्षण करण्यासाठी लढतंय. न्यायालय, सगळे आपण गुंतलोय ना ते धर्मातच. पोलिसांना 365 दिवसांपैकी बंदोबस्त, धार्मिक बंदोबस्तालाच खूप जावं लागतं. दुसरं काम राजकीय पुढाऱ्यांचा बंदोबस्त. कामं कधी करणार आहेत पोलीस? चोऱ्या, चपाट्या, गुन्हे, बलात्कार जे काही होतात, पोलिसांना वेळच नाही. ते दर वर्षी धार्मिक बंदोबस्त हा त्यांचा पहिला कार्यक्रम आहे. दुसरा बंदोबस्त राजकीय कार्यक्रम, पुढाऱ्यांना बंदोबस्त करणं. आणि मग तिसऱ्यांदा मग ते पुन्हा धार्मिक दंगलीन, जातीय दंगलीन, मारामाऱ्या, आमच्या महापुरुषाला असं का बोलला, तुमच्या महापुरुषाला असं का बोलला, आमच्या धार्मिक भावना दुखावल्या. यांचे धर्म एवढे लेचे त्याचे नाजूक आहेत ना, फालतू, की सारखी कशालाही धर्म. अरे धर्म जर भक्कम असेल तर तुमच्या भावना कशाला दुखावतात? धर्माला कशाला भोकं पडायला पाहिजेत? याच्यातच रमलोय आपण. संशोधन काही होत आहेत का? शून्य. भारतानं काही नवीन शोधून दिलं का पोरांनी? शून्य. ते इस्रोला जायचं, तो इस्रोचा मुख्यच तिरुपतीला जाऊन नारळ फोडतो मग यान उडवतो. असले बावळट. कर्मकांडन याच्यातच अडकलोय आपण. पूर्ण विज्ञान, शुद्ध संशोधन, सगळ्या साहित्य, कला, सगळ्या गोष्टींमध्ये काय संशोधन आहेत आणि काय जगाला दिलं आपण शोधून. आणि ते कुठलं तरी जुनं शून्याचं सांगत राहायचं, त्याचाही पुरावा नाही. त्याच्यातही 3 दावे करीत. ते 3 भट कोणतरी तयार केले की या भटानं शोधलं, त्या भटानं शोधलं, त्याच्यावरही एक वाक्यता नाही आपली. त्याच्यावर तरी कोणी संशोधन करतंय का खरंच शून्य भारतानं शोधलं म्हणून? त्याच्यावरही संशोधन नाही. तर उगी आपलं मिरवत राहायचं. काम करावं, संशोधन करावं, खोल जाऊन माहिती गोळा करावी. इतिहासाची बोंब, पुरातत्वाची बोंब, विज्ञानाची बोंब, साहित्याची बोंब, कलांची बोंब, शेतीची बोंब,
शेती विद्यापीठं पण एवढी विद्यापीठ आहेत शेतीची, विकसितच होत नाही, शेतीचा विकासच नाही. तर ही सगळी विद्यापीठं कशात अडकली? ती पुन्हा धर्म, जाती. आणि आता तर हे सरकार आल्यापासून तर पुन्हा त्याचं जातीयकरणच झालंय सगळं. तो राहुल गांधी आणि बाकीचे पुढारी सांगत राहतात की विद्यापीठांचे कुलगुरू शोधा, ते एका विशिष्ट जातीच्या विचारधारेचेच आहे, ते RSSचे आहेत असं त्यांचा आक्षेप आहे. आणि ते ब्राह्मणच असायला लागतात. देशातले सगळे न्यायाधीश ब्राह्मण असले पाहिजेत, देशातले कुलगुरू ब्राह्मण असले पाहिजेत. बट ते काय शिकवतात? आणि आता मला कळलं की ज्योतिषशास्त्र आणि वैदिक शास्त्र शिकवणार आणि धर्मशास्त्र शिकवणार. धर्मात तरी काय संशोधनं झाली, धर्मशास्त्रात काय संशोधनं झाली, आणि सगळ्या धर्माची गोठलेले धर्म, आणि त्याची काय संशोधनं करणार तुम्ही? कुठल्या तरी जुन्या भाकड कथा, बास की कथा म्हणून त्या ग्रेट आहेत, पण थांबा ना, त्याच्या पुढे जाल की नाही? धर्मशास्त्रात विकास होईल की नाही? आयुर्वेद आहे, योगासन आहे, पुढं काही संशोधन झाली? आणि ते आयुर्वेद भारताचं वगैरे, भारताचं वगैरे नाही, आयुर्वेद जन्माला आलं तेव्हा भारत नावाचा देशच अस्तित्वात नव्हता. कुठलीही एक कला, कुठलंही विज्ञान, कुठलंही शास्त्र हे एका देशात कधी जन्माला येत नाही, खूप जगाची मदत घ्यावी लागते. इंग्लंड अमेरिकेची संशोधन, त्याच्यावर आपण काही विकास केला का? अभियांत्रिकीत काही संशोधनं केली का? मग वैद्यकीय क्षेत्रात काही संशोधन केली का? कुठं आहोत आपण? त्या आयुर्वेदाबद्दल, आयुर्वेद पुढं सरकलंय का? तेच ते काहीतरी मागचं सांगत राहायचं. हे आयुर्वेद ग्रीसवरनं आलंय. ते अश्विनी कुमार आणि कोण कोण लोक आहेत ना, हे ग्रीसचे लोक आहेत मूळचे, सांस्कृतिकदृष्ट्या तिथून आलेले लोक आहेत हे. आणि तो सगळा मध्यपूर्वेत झालेला विकसित भाग आहे, आणि उत्तर भारतात ते तिथंच एका ठिकाणी गोठलेलं आहे. त्याच्यावर नवी संशोधनं होत आहेत का? काय करतायत का? हे आयुर्वेदवाले तरी करतायत का? ते आणखी पुढे गेलं पाहिजे, जग आणखी पुढे गेलंय, आणखी संशोधन. आणि आता तर संशोधनाच्या खूप सुविधा आहेत, आणि आयुर्वेद किती महान आहे वगैरे वगैरे सांगत बसायचं. अरे महानच आहे, संशोधनं काय झाली पुढं काय घडतंय? तुम्हाला ज्या काही 1000, 1500, 2000 वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी, त्याच्यावरच तुम्ही जगताय अजूनही. त्याच्यात विकास, त्याच्यात संशोधन अजिबात नाही. धर्मासारखं गोठून बसले. धर्मात विकास करायचा नाही, धर्मात नवी संशोधनं करायची नाहीत. अगदी जातीत सुद्धा संशोधनं करायला संधी आहे ना. संशोधनासाठी प्रत्येक क्षेत्र उपलब्ध आहे. ते कुठल्या तरी विद्यापीठांमध्ये पाहिलं, तिथं ती कोण होती बाई मुख्य, ती शेणानं सगळ्या भिंती म्हणे, ते कसलं बावळटपण आहे. बरं, त्याच्यावर तरी संशोधन झालंय का? गोमूत्र हे खरोखरच उपयुक्त आहे आयुष्याला, याच्यावर काही संशोधन झालंय का? ते गोमय म्हणजे शेण गाईचं, याच्यावर काही संशोधन झालंय का? ती काही उपलब्ध आहे का? रिपोर्ट्स आहेत का? जगभर ते प्रकाशित केलेत का? तपासून घेतलेत का? काय विद्यापीठांची दशा आहे आपल्या? जातीय भांडणं खेळत बसलेले असतात, आणि जातीय कोटा पूर्ण करत बसलेले असतात, आणि धार्मिक कर्मकांड करत बसलेले असतात. धर्म, जाती, देव, कर्मकांड, महापुरुष यातनं ना बाहेर आणली पाहिजे शिक्षण व्यवस्था, ती लहानपणापासून विद्यापीठांपर्यंत, आणि तरच देश तगडा होईल. ही जी रोजची भांडणं आहेत ना आपली, विद्यापीठाची राजकारण, तो रोहित वेमुला मारला या लोकांनी ना, आता काहीतरी त्या UGCच्या याच्यावरनं भांडणं चालू झाली. पेटवायचा देश, त्याला जातीय डूब आहे. BJP सरकारनं मंजूर केलं म्हणे ते बिल, UGCनं मंजूर केलं ते. तर सांगायला मोकळे आता, बघा आम्ही दलित आणि अल्पसंख्याकांसाठी करत होतो, पण सुप्रीम न्यायालय म्हणालं, सुप्रीम कोर्ट म्हणालं नाही, याला बंदी. आणि कोणतरी 3.5% वाले उठलेत, आणि ते देशभर आंदोलनं करू शकतात. फक्त 3.5% इतकी मोठी आंदोलनं करू शकतात, आणि ती खरंच मोठी आंदोलन आहेत का? TVवर आपलं वाजवत राहायचं, आणि मग सोशल मीडियाचं संज्ञान घेऊन सर्वोच्च न्यायालयाचे कोण जे थोर ब्राह्मण न्यायाधीश आहेत मुख्य, त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही अडवल्या करा. एवढी प्रकरणं पडलीत 90,000, त्याच्यात हे सुमोमोटो घेत नाहीत, सोशल मीडिया पाहत नाहीत. त्यावेळेस आंधळे डोळ्याला पट्ट्या, आणि नेमकी जातीय भानगडी, जातीय पेटवी करायची असेल तर सुप्रीम कोर्टही राजकारण खेळायला येतं.
इथले ते शिवसेना आणि राष्ट्रवादीची प्रकरणं पडलीत. काळ आणि समाज वाया गेला, देशाचा राज्याचा अर्थकारण वाया गेलं, वाट लागली, पक्षांची वाट लागली. त्याच्यावर अजून निकाल देत नाही, तारखांवर तारखा. आणि हा मात्र बरोबरच पहिल्या 2-3 महिन्यातच ज्या जानेवारीत ती सूचना जाहीर झाली लगेचच सुरुवात यांची. एवढी तातडी, काय दक्ष आहे ना सुप्रीम कोर्ट. बाकीच्या प्रकरणांमध्ये घेणार नाही. आणि ते न्यायालयाची अवमानना वगैरे, अवमानना नाही होणार असं न्यायालयाने वागलं पाहिजे ना. तुमची जातकारणं धर्मकारणं दिसत आहेत ना. तो प्रशांत भूषण सांगतो थेटच जात आणि धर्मप्रमाण न्याय मिळतो म्हणून या देशात. विधी विद्यापीठांचं तरी काय चालू आहे? ते संविधान आणि कायदे काय राहिलंय? या देशाच्या सगळ्या व्यवस्था दुरुस्त करायच्या असतील ना तर पहिल्यांदा धर्म, जाती, कर्मकांड जिथं जिथं घुसले ना, राजकारणात असेल, विद्यापीठांमध्ये असेल, शिक्षण संस्थांमध्ये असेल, पोलीस खात्यात असेल, मिलिटरीत असेल, इथून यांना बाहेर हाकला तर ह्या देशातला प्रत्येक नागरिक सुखी होईल. आणि जे धर्म जातींचं खेळत बसलेत ना त्यांना पण याच सुखांना यावं लागतं. त्यांनाही शिक्षणाची गरज असते, रस्त्यांची, विजेची, पाण्याची, आरोग्याची, शुद्ध हवेची, अन्नाची. या गोष्टी आहेत ना धर्मांच्या, जातींच्या आणि कर्मकांडांच्या नाही आहेत. आणि विद्यापीठातल्या पोरांशी बोलायला गेल्यावर त्यांना बोलता येत नाही. एकही भाषा पूर्ण येणारी पिढीच नाही आता. आणि पूर्ण भाषा येत नाही कोणाला हे मी सांगितलं होतं, पण सविस्तर भाषा येणं सुद्धा नाही होत आहे. कुठलीच भाषा सविस्तरपणे येणारे लोक अख्ख्या भारतात आता नाहीच आहेत नव्या पिढ्यांमध्ये. मराठीवर हुकूमत असलेले खूप सारं मराठी एकत्र येणार आणि अस्खलितपणे फक्त मराठीतच बोलणारे लोक गायब. हिंदी पूर्ण येत नाही, इंग्रजी पूर्ण येत नाही, कानडी अर्धवट पिढ्या जन्माला येत आहेत. भाषाशास्त्रावर सुद्धा विद्यापीठं काय काम करतायत, काय संशोधनं करतायत. मानववंशशास्त्र आहे, स्वयंपाकाचं शास्त्र आहे. कुठल्याही याच्यात पूर्णत्वाला जाणं नाही, प्रगतीला जाणं नाही, विकसित होणं नाही. लाग बाळगूया ना. आणि आपले भारतीय लोक लागले शिक्षणाच्या मागं. कुठल्या प्रकारच्या शिक्षणाच्या मागं लागलोय आपण? तुम्हाला फक्त पदवी हवी आहे का? ज्ञान नकोय का? आणि त्याचा विकास नकोय का? ज्ञान ही वेगळी गोष्ट आहे, पदवी ही वेगळी गोष्ट आहे. कधी येणार आपण बाहेर यातनं? का नाही सुधरत आपण? आणि मग आपली पोरं जाऊन बाहेरच्या विद्यापीठांमध्ये शिकणार, तिथं लाखोच्या कोट्यवधीच्या फिया भरणार. म्हणजे इथेही शिक्षण विकतच मिळतंय. ते खाजगी शिक्षण, मी पूर्वी पण म्हणालोय, या देशातलं संपूर्ण शिक्षण व्यवस्था प्रत्येक नागरिकासाठी पूर्णपणे मोफत असली पाहिजे. खाजगी शिक्षण संस्था नसल्या पाहिजेत. त्यांचं सरकारीकरणच झालं पाहिजे. सरकारनंच हा खर्च चालवला पाहिजे. आणि GDPचा जो जास्तीत जास्त वाटा 9-10% शिक्षण नावाच्या गोष्टीवर दिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणात जिथं जिथं धर्म, जाती, कर्मकांड, दैववाद हे सगळं उखडून फेकलं पाहिजे. यानं फक्त वाटोळ होतं. धर्मांचा कसलाही विकास होत नाही आहे. धर्म जगण्याला, व्यवहारही जगण्याला कुठेही उपयोगी पडत नाही आहेत. तुम्हाला जी काही धार्मिक शांतता हवी आहे, दैवीवाद हवा आहे, तो तुमच्या घराच्या कोपऱ्यात बघा. बाहेर समाज म्हणून, देश म्हणून याची गरज नाही. आपण विकसितच व्हायला तयार नाही. वाणिज्य शाखाही आपल्या मोठ्या व्हायला तयार नाहीत, विज्ञान शाखाही नाही, कला शाखाही नाहीत. आणि एवढं ज्ञान पडलं नाही या देशात, त्याच्यावर लक्ष नाही. त्याच्यात संशोधनं झाली पाहिजे. मोहेंजोदरोची घरं कशी बांधली गेली याच्यावर चमत्कारासारखं पाहतात. त्या डोंगरात दिसणाऱ्या जो गुहा आहेत, त्या गुहा आता नाही म्हणे करता येणार. असं का नाही करता येणार? विकसित झालाय ना तुम्ही. सगळ्या जगांना द्यायचं शोधून. आणि मग आमच्या पुराणांमध्ये हे लिहिलेलं होतं वगैरे म्हणायचं. जगानं काही शोधलं की आमच्याकडे आधीच होतं. आणि एकदाचं ते गोमूत्र आणि गोबर त्याच्यावर एकदा शेकडो हजारो कोटी रुपये खर्च करा, खरंच सिद्ध करा. आणि अशा कित्येक गोष्टी त्या आयुर्वेदात विकास करा. काय दशा आहे आपली? आणि कुठली दिशा आहे? ते चीनचं काहीतरी शिकलं पाहिजे आपण. त्या युरोपियन देशांमधली व्यसनं आणि फॅशनिंग बिशनिंग घेतो आपण.
त्याही ऐकतात. बरं, फॅशन या क्षेत्रात सुद्धा भारताचं स्वतःचं काहीच संशोधन नाही. या जगातला पहिला कापूस भारतानं पिकवलं, पहिले कपडे भारतानं तयार केले. पुढं काय? फॅशन शास्त्रात सुद्धा, सौंदर्यशास्त्रात सुद्धा, सौंदर्य म्हणजे दैहिक सौंदर्य, व्यायामाचे प्रकार, ते योगासनांचा काय विकास करतोय आपण? घरोघरी योगासन संस्कारांमध्ये गेलं पाहिजे, नाही जात आहे. त्याला पुन्हा धार्मिक हे हिंदूंचे, अरे नाही दादा, योगासन कुठल्याही कला, भाषा, साहित्य, संस्कृती आणि जगण्याच्या पद्धती ह्या कुठल्याही धर्मानं शोधलेल्या नाहीत. धर्मांच्या स्थापना फक्त 4,500 वर्षापूर्वी झाल्या आणि गेल्या 2,000 वर्षात धर्म पक्के होत गेले आणि जग त्या धर्मांमध्ये विभागत गेलं आणि पुन्हा धर्म सोडतायत आता जगातले लोक, देवही सोडतायत. जग निधर्मी झालंय. दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या निधर्म्यांची आहे जगात. म्हणजे लोकांना कळलं 4,500 वर्षाचा नोंदू प्रकार आहे आणि विकासाला काही उपयोग नाही. आणि ते बाद झालं स्वर्ग नरक. स्वर्ग नरक इथंच असतो, ते त्याच्यावरही बोलीन कधी मी. स्वर्ग नरक ही मेंदूची कल्पना आहे. तुमचा मेंदू जितका सडत जाईल, घाण होत जाईल, तो नरक आहे. आणि तुमचा मेंदू जितका सच्छील, नैतिक आणि आनंदी राहत जाईल, तो स्वर्ग आहे. स्वर्ग आणि नरक या मेंदूशी जोडलेल्या कल्पना आहेत. कोण म्हणालं ते आभाळात? आभाळात काहीच नाही, आभाळच नाही आहे काही. तुम्ही सुखी जगता का, शांत जगता का, आनंदी जगता का, जगणं संपूर्ण तसं जगता का, त्याला म्हणायचं स्वर्ग. आणि तुम्ही दुःखी जगता का, वेदनादायी जगता का, चिंतामग्न जगता का, काळजीग्रस्त जगता का, याला म्हणायचं नरक. आपल्याकडे जे बोललं जातं ना, स्वर्ग आणि नरक वर आहे, ते वर कुठं नाही, इथं डोक्यात आहेत. आपण अनैतिक, पापी, घाणेरडे, कर्मठ, मागास असं जगणार असू ना, तर आयुष्याचा नरक होतो. तो नरक मेंदूत आणि स्वर्गातच तयार होतो. आल्हाददायक मेंदू, आनंदी मेंदू, सुखी मेंदू, शांत मेंदू म्हणजे स्वर्ग. तो वरच आहे, इथं डोक्यावर, देहाच्या वर. आणि याच्या उलट म्हणजे नरक, तोही इथंच आहे. तर एकदा विचार करा बाबा, याला काहीतरी उठावं लागेल, सगळ्यांनी मिळून उठावं लागेल. तुमची ती जाती धर्माची भांडणं संपवा, विद्यापीठांमध्ये जातीय वर्चस्व वगैरे काय असतील ते संपवा. अजून एक मुद्दा आहे, त्या राजकीय संघटना तिथं कशाला जातात विद्यापीठांमध्ये? त्यांचे आखाडे करून ठेवले, मैदानं पूर्ण आहे त्यांची. प्रत्येक पक्षाची एक विद्यार्थी संघटना असणार आणि तिथं ती दादागिरी करायला जाणार. यांना आखलं बाहेर. या राजकारण्यांची त्या पक्षांची लायकी आहे का? एक तरी पक्ष लायकीचा राहिलाय का? बिन भ्रष्टाचारी आहोत आम्ही असं कुठला पक्ष म्हणू शकतो का? तर हे लोक काय करतायत तिथं? विद्यार्थ्यांचं भलं करणार आणि राजकारण आहे. राज्यशास्त्र नावाचा विभाग आहे, तिथं शिकतील राजकारण. या संघटनांना आधी विद्यापीठांमधनं बाहेर काढा. ते कोण ABVP, छात्र भारतीन, काय शिवसेना, काँग्रेस आणि समाजवादी, ते जे कोण पक्ष आहेत ना, अण्णा द्रमुक वगैरे, ममता बॅनर्जी, यांच्या संघटना बाहेर काढा आधी. नको, तुम्ही काही सिद्ध केलेलं नाही. तुम्ही आदर्श नाही आहात पक्ष म्हणून. या देशात राजकीय पक्ष म्हणून एकही पक्ष आदर्श नाही. सगळ्यांनी नीचतम पातळ्या गाठलेल्या आहेत. आर्थिक बाबतीत भ्रष्टाचारी आहेत, नैतिक बाबतीत भ्रष्टाचारी आहेत, धर्मांच्या जातींची भांडणं लावून देण्यात सगळ्यांचा सहभाग आहे. आणि बायांची लफडी. राजकारणात बाया वापरल्या जात आहेत फक्त. तर ह्या राजकीय पक्षांच्या ज्या टोळ्या बसल्यात ना, आणि मग आम्ही विद्यार्थ्यांचं भलं करायला नको. तुम्ही नका भलं करू. त्या विद्यार्थ्याची त्या कॉलेजमध्ये, त्या विद्यापीठात स्वतंत्र संघटना असली पाहिजे आणि तुमची लेबलं नसली पाहिजेत. आम्ही RSSचे आहोत आणि आम्ही समाजवादी आहोत आणि कम्युनिस्ट आहोत. बास, निघा बाहेर. तुमची लायकी नाही. तुम्ही टाळकी भडकवता तिथं फक्त विज्ञान शिकवा, तिथं फक्त साहित्य, कला, व्यवहार ज्ञान शिकवा, तिथं वाणिज्य शिकवा. तुमच्या राजकीय संघटना येऊन तिथं काय करणार आहेत? तुम्ही बघा बाहेर. तुम्ही खेळा मारामाऱ्या. विद्यार्थ्यांचं भलं नाही करत, तुम्ही वाटोळं करताय. आणि या विचारांनी जायला पाहिजे, त्या महापुरुषांनी जायला पाहिजे, विचारधारा असली पाहिजे. अरे खड्ड्यात जा तुमची विचारधारा घेऊन. तुमच्या विचारधारांनी काही झालेलं नाही जगभर. फक्त भांडणं, युद्ध हेच केलंय सगळ्यांनी. ते डावे उजवे सगळे
सगळे नीच आहेत. मुळात डावं उजवं असणं हेच नीच आहे या जगात. माणूस आहोत, मानवी नैतिकता आहे, ती डावी नाही आणि उजवी नाही. आणि भारतासारख्या देशाला संविधान आहे. संविधान एवढंच प्रमाण, संविधानावर चालणारी संघटना, संविधानावर चालणाऱ्या सगळ्या संस्था, असंच हवं आहे. त्या राजकीय संघटना बाहेर काढा. जशी न्यायालयांमध्ये राजकारणं शिरलीत, पोलीस खात्यात शिरली, सगळ्या खात्यांमध्ये राजकारणं शिरलीत. तर या देशाचा विकास भारतीयत्व आणि संविधान एवढ्यावरच केंद्रित असलं पाहिजे. तर जात धर्म देव कर्मकांड ही शिक्षण व्यवस्थेतनं बाद केली पाहिजे. तशीच हे राजकीय पक्षसुद्धा आणि सगळे महापुरुष, ते महापुरुषही तुम्ही निर्मळ आणि मानवी ठेवलेले नाहीत. त्यांचंही जातीयकरण करून ठेवलंय, विकृतीकरण करून ठेवलंय. आपल्या जातीचा असेल त्याचा उदो उदो, दुसऱ्याच्या जातीचा असेल त्याला शिव्या घालायच्या, ट्रोलिंग आणि गॉसिपिंग करत राहायचं. बास, कंटाळा जरा या गोष्टीला. जगू द्या पुढच्या पिढ्या शांतपणे. आणि काही विकास होत नाही यातनं. विकास भौतिक झाला पाहिजे, बौद्धिक झाला पाहिजे आणि व्यावहारिक झाला पाहिजे. तो ज्ञानात आहे, शिक्षणात विकास आहे, तुमच्या या भोंदूगिरीत नव्हे. तर ही कर्मकांड आणि राजकारण एवढ्यातनं ही सगळी विद्यापीठं बाहेर आली पाहिजेत. आणि मी स्वप्न पाहतो की तुम्ही जरा भारतीय म्हणून उठा. आपल्या पोरांना आपण खरंच ज्ञान देतोय का फक्त पदवी देतोय हे शिका आणि थोडा उठाव करा, भास करा, नकार द्या. समूहानं एकत्र आहे आणि सगळं बंद करा. आणि ज्या असल्या समूहांमध्ये अडकले असाल तर ते समूह सोडा. माणूस व्हा, भारतीय माणूस व्हा आणि संवैधानिक माणूस व्हा. धन्यवाद.